सिव्हिल चौक कोर्ट रस्त्यावरील दुकानावर अतिक्रमण पथकाने कारवाई केली। कोर्टाच्या लगत असलेले झेरॉक्स, टायपिंग, खोक्याबाहेर नामे फलक, बोर्ड यावर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने जप्त करून कारवाई केली। तसेच कट्ट्यावर जेसीबीने उद्ध्वस्त करण्यात आले। यावेळी खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला, मात्र पोलीस बंदोबस्तात कारवाई यशस्वी झाली। अतिक्रमण पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली। यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोर्ट भिंतीलगत फुटपाथवर काही अतिक्रमण करून दुकाने थाटले असल्याची तक्रार अतिक्रमण विभागाकडे प्राप्त झाली होती। या तक्रारीनुसार अतिक्रमण विभागाने बुधवारी कारवाईची मोहीम हाती घेतली। या कार्यवाहीत एड फलक व सिलेंडर जप्त केले आहे। या कारवाईमुळे खोकेधारकांनी कारवाईस विरोध केला, मात्र अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी विरोधाला न जुमानता कारवाईची मोहीम यशस्वी केली। SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।